अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामी भक्तांनो, कधी तुम्ही एकांतात बसून विचार केला आहे का की जीवनात आपलं नेमकं चुकते कुठं? आपलं काम आहे, लोक आहे, जबाबदारी आहेत, पण तरीही मनात रिकामंपण आहे. जाणू काहीतरी महत्त्वाचं हरवल्यासारखं आपल्याला वाटतं असतं, पण नेमकं काय आहे हे काही समजत नाही. नेहमीप्रमाणे आपण दररोज उठतो, रोज तेच आयुष्य जगतो, लोकांसमोर खोटं हसतो, पण आतून मात्र खूप दुःखी. यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यातील ते आग जे कधी काळी धगधगत होती ती कुठेतरी गायब झाल्यासारखं वाटते. कधी आपण विचार केलाय का, किती वेळा काहीतरी सुरू करायचं ठरवलं पण वेळेवर निर्णय मात्र घेतला नाही आणि तिथेच थांबतो? किती वेळा आपण उद्यापासून सुरू करूया असं म्हणत आयुष्यभर थांबतच गेलो, पण आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नसते, गरज असते तर काही महत्त्वाच्या निर्णयाची. ते आज आपण त्या निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकतात. त्यासाठी हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावं लागेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. होय मित्रांनो, जो प्रत्येक यशस्वी व्यक्ती असतो तो स्वतःवर विश्वास ठेवतो. लोकांना आपल्यावर विश्वास नसतो, कारण आपणच स्वतःवर विश्वास ठेवायला विसरतो. जगातील सर्वात मोठी शक्ती ती कुठे? पर्वतात, पैशात किंवा नशिबात नाही, तर ते आपल्या अंतःकरणात आहे. पण दुर्दैवी बहुतेक लोक स्वतःला कमी लेखण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःच्या शक्तीची ओळखच करून घेत नाहीत. आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या विचाराचा परिणाम आहे आणि उद्या तुम्ही काय व्हाल ते तुमच्या विचाराच्या विश्वासावर ठरणार आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाचीही कॉपी करणार नाही. मी माझ्या मार्गावर चालेल. लोक हसतील, टीका करतील, शंका घेतील, पण लक्षात ठेवा, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला तो एक दिवस नक्कीच विश्वास ते जिंकत असतो आणि नक्कीच विजय घडवत असतो. स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचं ते एक क्रांती आहे, जे सुरुवात करणे मनातून बदलून टाका भविष्याला. होय, दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे कारणे देत बसणे. सर्वात प्रथम तुम्ही कारणे देणे बंद करा. सबाबी देणे बंद करण्याचा निर्णय घ्या. आपण प्रत्येक कामात यशस्वी का होत नाही याचे उत्तर कारण परिस्थिती नाही, तर तुमचं कारण देण्याची पद्धत आहे. वेळ नाही, घराची जबाबदारी आहे, संधी मिळाली नाही, असं बरंच काही म्हणत आपण आयुष्यभर स्वतःला थांबवत राहतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण देणं म्हणजे तुमच्या स्वप्नाचा सर्वात मोठा शत्रू. ज्याने सबाबी देणे बंद केले त्याने स्वतःला जिंकायला सुरुवात केली. या जगात कोणाचेही आयुष्य सोपं नाही. फरक फक्त एवढंच, काही लोक अडथळे पाहून पळ काढतात आणि काही लोक त्या अडथळ्यावर उभे राहून यशाची इमारत बांधत असतात. म्हणून तुम्ही कारण देणे, जर तुम्हाला सहानुभूती मिळत असेल आणि जर तुम्ही जबाबदारी घेतली तर तुम्हाला सन्मान मिळेल. आणि आजपासून एक निर्णय घ्या, कितीही वाईट परिस्थिती असली तरी कारणे तुम्ही देणार नाहीत. फक्त तुम्ही प्रयत्न करा, कारण तुम्ही जर प्रयत्न केले आणि स्वतःवरती, देवावरती विश्वास ठेवला तर देव तुमच्याकडे, तुमच्या मदतीला नक्कीच येतो. देव म्हणतात ना, जो माझ्याकडे 4 पाऊल चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो,
लोकांना असं वाटतं की यश नशिबावर ठरतं, पण खरंच सांगायचं तर यश नशिबावर नाही तर ते आपल्या शिस्तीवर ठरतं. यशस्वी लोक आणि अपयशी लोक त्यांच्यातला मुख्य फरक काय, एक जण भावनावर चालतो आणि दुसरं शिस्तीवर. शिस्त म्हणजे दररोज स्वतःला सांगणं, वेळेवर काम करणं, माझं मन तयार होत नाही पण मला आहे. तुम्ही दररोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर शिस्त पाळले, जसे की उठण्याची वेळ, अभ्यास, काम, विचार, दैनंदिन आपले रुटीन, तर आयुष्य तुम्हाला त्या शिस्तीच्या व्याजाने परतावतात नक्कीच देत असतं. पण आपण काय करतो, थोडं काही झालं नाही तर सगळं सोडून देतो आणि मग नंतर नशिबाला, देवाला कोसत बसतो, माझं नशीबच खराब आहे. लक्षात ठेवा, नशीब आपलं आयुष्य घडवत नाही, आपल्या सवयी आपलं आयुष्य घडवतात. पण त्या सवयींना आकार देण्याचं काम करते ते म्हणजे शिस्त. आजपासून कोणतेही काम मनाच्या हुकमावर नाही तर शिस्तीच्या आदेशावर करायचं. तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुम्ही जर शिस्तीने पालन केलं तर नक्कीच तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखणार नाही. प्रत्येकाला पैसा हवा असतो, पण पैशाला वाईट गोष्ट आपण समजतो. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं पैशाने सर्व काही मिळत नाही, पण कोणीही हे सांगत नाही की पैशाविना काहीच सुरूसुद्धा होत नाही. पैसा वाईट नाही, वाईट असते तो पैशाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन. पैशाला लोक समजतात. खरंच तर पैसा म्हणजे स्वातंत्र्य, तुमच्या वेळेवर जगायचं स्वातंत्र्य, तुमच्या पालकांना, मुलांना, स्वतःला सुरक्षित ठेवायचं स्वातंत्र्य. ज्याने पैशाचे महत्त्व समजलं तो पैसा कमवतो आणि ज्याने पैशाला दोष दिला तो आयुष्यभर आर्थिक संकटात जीवन जगतो. म्हणून एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, पैशाकडे दोष म्हणून नाहीतर एक जबाबदारी म्हणून बघा. त्याला आदर द्या, त्याला समजून घ्या, त्याला योग्य मार्गाने आकर्षित करा. कारण पैसा तुमचा शत्रू नाही, तो तुमच्या विचाराचा प्रतिबिंब आहे. विचार बदला, पैसा स्वतः तुमच्याकडे चालत येईल आणि आलेली लक्ष्मी तुम्ही चांगल्या पद्धतीने तिचा वापर करा. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या. दोन प्रकारचे लोक शांत असतात, जे काहीच करत नाही, आणि ते दुसरे लोक काय म्हणतील याची भीती जे सोडून देतात. ते आपल्याला सुरुवात करायची असते पण आपण थांबतो का, तर लोकांच्या दडपणाखाली. लोक काय म्हणतील, आणि हाच एक प्रश्नाने हजारो प्रश्न आपण दफन करत असतो. जेव्हा तुम्ही काही मोठं करायला निघता तेव्हा सगळ्यांना ते चुकीचं वाटतं, पण जेव्हा त्यात तुम्ही सक्सेस मिळवता तेव्हा हेच लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून बघतात आणि तुमच्या मागे पुढे करतात. मग आजपासून ठरवा, लोक काय म्हणतील हे विचार करणं थांबवा. लोक देवालाही सोडत नाही, मग आपल्याला तर मुळीच सोडणार नाही. कारण आपल्या आयुष्यात त्याच्या मतावर नाही, आपल्या निर्णयावर चालतं. जे योग्य आहे ते करा, जसं मन सांगतं तसं जगा. लोक काय बोलतील, पण इतिहास नेहमी कृती करणाऱ्यांना लिहिला जातो. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा, वाईट सवय सोडून द्या, सत्कर्माने पैसे कमवा, स्वतःसाठी जीवन जगा, लोकांसाठी नाही. स्वामी भक्तांनो, जर सहमत असाल तर स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत.